लगेच कोयता काढला. मी त्यांना म्हणते भाऊ हे काय आहे, मग त्यांनी लगेच दगड फेकायचं चालू केले. मी घाई शटर बंद केला आणि लगेच ते तिकडे पळून गेले. आणि तिकडनं मग मोठे मोठे दगड फेकत होते, इकडे सगळे पोरं पळून गेले. आमचा मुलगा कामावून येत होता. आमची गाडी शोरूम आहे आत्ताच, ते गावावरनं इथं जगायला आलेले, त्याची सुद्धा शोरूम गाडी फोडून टाकली. आता जर त्यांच्याकडे बंदुकी तलवारी कोयते असले तर समोरचा माणूस काय करल? तो पोऱ्या मेला असता आमचावाला. एवढे मोठाले दगड टाकले त्यांनी. मग काय रस्त्याने पण चालायचं नाही का? सांगा बरं तुम्हीच सर. मुलं इथले स्थानिक आहेत का? कोणते मुलं? जे आता हल्ला झाला त्यांच्यावर तिथे? नाही इथले नाही ते, पण आमच्या इथले नाही. आणि जे हल्ला झाला ना ते मुलं आमच्या इथलेच आहे. तीन जणांना पाहिलं ते इथं 3 जण उभे होते. म्हणून काय होतं त्यांच्याजवळ? कोयता होता, गण होती. दोघा तिघांजवळ दंडुके त्यांनी धरले. तसे त्यांनी कोयत्यांनी गाड्यांचीच काचा फोडल्या. काय फोड, गाड्या फोड. त्याला ते मला नाही माहिती काही, पण ते डायरेक्ट आले. ते 5-6 जण होते. त्यांनी डायरेक्ट त्याला धरायचं. एक जणांनी धरलं, दुसरे मारणार. तो तेवढ्या याच्यातून सुटून पळून गेला इकडून वावरातून. घरात स्वयंपाकामध्ये बिझी असतो संध्याकाळी, कारण सगळे हातावरचे लोक इथं आणि सगळे संध्याकाळी दमून थकून येतात. बाया स्वयंपाक करतात. सगळे हातावरचे लोक गरीब आहे. जेव्हा कामाला जातील तेव्हा खातील पेतील. परिसरात पहिल्यांदा असं काय झालंय? हो, एवढं डेंजर तर परिसरामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे सर. राहत इकडं, आणि जर पोलिसांनी काही दखल नाही घेतली आम्ही कमिशन ऑफिसला जाणार.